तर आज महायुतीच्या नेत्यांची देखील महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील। कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन देखील सुरू होत आहे आणि त्याचपूर्वी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडते आणि याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्कीच आपण बघितलं तर सरकार स्थापन झाल्यानंतर आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय की या तिन्ही पक्षांमध्ये, घटक पक्षांमध्ये आता मंत्रिमंडळाचा विस्तार कसा होईल, कोणत्या पक्षाला कोणती खाती येईल, किती मंत्रिपदं येतील, याबाबत अनेक प्रश्न आणि तर्कवितर्क लावले जात असताना आज महत्त्वाची बैठक महायुतीच्या नेत्यांची पार पडणार आहे। खरं तर आजपासून विशेष अधिवेशनाला सुद्धा सुरुवात होते आणि अशामध्ये या महत्त्वाच्या नेत्यांची म्हणजे महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद देण्यात येईल याबाबत चर्चा होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मात्र संभाव्य जी आकडेवारी आपल्या समोर येते आहे त्यानुसार सगळ्यात जास्त अर्थातच देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपच्या वाट्याला मंत्रिपद जातील, चांगली खाती त्यांच्याकडे जातील। त्याचसोबत दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना शिंदे गटाला मंत्रिपद जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते अशी माहिती मिळते आणि त्याचसोबत 8 ते 10 मंत्रिपदं अजित पवार यांच्या पक्षाला जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मात्र त्यानंतर मंत्रिपद किती कोणत्या पक्षाला जातील याबाबत तर चर्चा होईलच। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की महत्त्वाची आणि क्रीम खाती मिळवण्यासाठी अजित पवार सुद्धा सुरुवातीपासून प्रयत्न करत आहेत आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे सुद्धा सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आहेत। अर्थ खात्यासाठी, गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच आग्रही होते। उपमुख्यमंत्री पद तर मी स्वीकारणार, मात्र त्यासोबत मोठी खाती आम्हाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की गृह खातं आणि अर्थ खात्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा होते। महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, त्या बैठकीमध्ये कोणकोणत्या पक्षाला कुठली मंत्रिपदं मिळतात याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि सीमा, त्याचसोबत आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन देखील पार पडतंय, त्यामुळे 3 दिवसांचं हे जे विशेष अधिवेशन असणार आहे त्या अधिवेशनामधलं आज नेमकं कामकाज कशा प्रकारे पार पडणार आहे? नक्कीच आजपासून म्हणजे 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान राज्याचं विशेष अधिवेशन सुरू असणार आहे। खरं तर आज जे नवनिर्वाचित आमदार आहेत 287 म्हणजे काल तर कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। काल त्यांना राज्यपालांनी शपथ देखील दिलेली आहे। त्यामुळे जे उर्वरित आमदार आहेत, नवनिर्वाचित आमदार, त्यांचा आज आणि उद्या शपथविधी विधानभवनामध्ये पार पडणार आहे। आज नियमानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यात आधी शपथ घेतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेतील, त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते त्यांच्यानंतर शपथविधी घेणार। त्यानंतर नक्कीच सीमा, तर आज विशेष अधिवेशन पार पडणार आहे, अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।